चांगले पैसे मिळतील म्हणून अनेक शेतकऱ्यांनी फळबागांची लागवड केली। मात्र आता पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने या बागा जगवायच्या कशा असा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर आहे। तर अनेक शेतकऱ्यांनी वाळून गेलेल्या बागांवर कुऱ्हाड चालवलेली आहे। याचा आढावा घेणारा लोकशाही मराठीचा खास रिपोर्ट पाहूयात। फळबागांवर कुऱ्हाडी चालवण्याची वेळ, पाण्याच्या टंचाईमुळे शेतकरी हतबल, बाग तोडताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी। तळहाताच्या फोडाप्रमाणे शेतकऱ्यांनी ही झाडं 9 वर्षांपासून जगवली। मात्र आता पाणी नसल्याने बागा जगवायच्या कशा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला। काही शेतकऱ्यांनी पाणी विकत घेऊन बागा जगवल्या, आता तर पैसेही संपलेत, त्यामुळे बागा वाळून चालल्या। म्हणून पोटच्या लेकराप्रमाणे जपलेल्या बागा शेतकरी तोडून टाकतात। मला ही मोसंबी तोड वाटत नाही, पण आता नाईलाज आहे त्याला तोडण्याचा। पण याचा शासनाने काहीतरी पर्याय करायला पाहिजे। पाणी आम्हाला पाण्यासाठी काहीतरी अनुदान काहीतरी योजना आम्हाला द्यायला पाहिजे। संपूर्ण मराठवाड्यामध्ये पाण्याची टंचाई असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठं संकट निर्माण झालंय। पाण्याची कमतरता असल्याने शेतकऱ्यांनी पशुधन सुद्धा विक्रीला काढलंय। असं असताना कोणतंही सरकार असो, निसर्गापुढे ते हतबल होतं, ही भावना सत्ताधाऱ्यांनी व्यक्त केली आहे। मोसंबीच्या बागा सुकतात, काही ठिकाणी पिण्याला पाणी नाही, ही वस्तुस्थिती आहे। म्हणून सरकार त्याला गांभीर्याने घेते, त्यामुळे टँकरची संख्या जेवढी वाढवता येईल तेवढी वाढवते। लोकांना पाणी प्यायला कमीत कमी मिळालंच पाहिजे, ही त्याच्या मागची भावना आहे। फळबागा पूर्णपणे सुकून चाललेल्या आहेत, कारण फळबागा जगवण्यासाठी पाणी लागतं, मात्र पाणी पिण्यासाठीच नाही तर फळबागांना मिळणार कुठं असा एक प्रश्न उपस्थित केला जातोय। त्यामुळे अक्षरशः फळबागा तोडण्याची परिस्थिती शेतकऱ्यांवर आलेली आहे। त्यामुळे मराठवाड्यामध्ये ही दुष्काळाची चाऊल म्हणावी लागेल का, हा एक प्रश्न उपस्थित केला जातोय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।